गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातलंगडे येथे दिनांक 29 मे 2018 रोजी रात्री 11:15 वाजता टोळी प्रमुख सुदर्शन बाबर, राहुल माने व आकाश कांबळे यांनी सोबत मिळून फौजदारी पात्र कट रचून टोळी प्रमुख सुदर्शन बाबर याच्या सांगण्यावरून हातलंगडे येथील भंडारे पेट्रोल पंपाजवळ पेट्रोल पंप चालू ठेवायचा असेल तर प्रत्येक महिन्याला रक्कम 10,000 रुपयांचा हप्ता द्यायचा, नाहीतर तुझा पंप जाग्यावर राहणार नाही अशी धमकी देत लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करून फिर्यादीकडील रोख रक्कम काढून घेऊन खंडणी मागितली. म्हणून दिनांक 30 मे 2018 रोजी हातलंगडे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. परंतु सुदर्शन बाबर टोळीविरुद्ध कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये खून, जबर मारहाण, खंडणी, शस्त्रासह दरोड्याची तयारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने सदर सुदर्शन बाबर टोळीविरुद्ध विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी सदर सुदर्शन बाबर टोळी SB ग्रुप विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्याची मंजुरी दिली. त्यामुळे सुदर्शन बाबर व टोळी यांच्या विरुद्ध मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. त्या अनुषंगाने सुदर्शन बाबर टोळी विरुद्ध भाद 20 कलम 384, 385, 34 व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम मोका चे कलम 31, 2, 32, 34, 35 कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी सुद्धा मोका अंतर्गत दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मंजुरी दिली होती. सदर कामी तपास पूर्ण होऊन वरील नमूद सुदर्शन बाबर टोळी विरुद्ध पुणे येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल झालं होतं. त्यानंतर सन 2020 साली इचलकरंजी येथे विशेष मोका न्यायालय स्थापन झाल्याने सदर केसची सुनावणी इचलकरंजी येथे झाली. सदर केस सुनावणीवेळी फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच इतर महत्त्वाच्या पोलीस साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमक्ष नोंदवण्यात आले होते. सदर केसमध्ये सुदर्शन बाबर यांच्या विरुद्ध पूर्वी खुनासारखा गंभीर गुन्हा नोंद असल्याने त्यावरती सरकार पक्षाने जोरदार युक्तिवाद केला. परंतु फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबामधील असलेली विसंगती तसेच तपासी अधिकारी यांच्या तपासातील त्रुटी तसेच मोका कायद्याअंतर्गत चुकीची कारवाई त्या पुष्टीकरणासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देऊन आरोपी यांचे विधिज्ञ ॲडव्होकेट सचिन माने यांनी न्यायालयात सक्षमपणे युक्तिवाद केला. तसेच सदरचे साक्षी पुरावे, तपासातील त्रुटी व आरोपी यांचे वकील ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून इचलकरंजी येथील स्पेशल मोका न्यायालय इचलकरंजी यांनी सबळ पुराव्याअभावी सर्व आरोपींची दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी निर्दोष मुक्तता केली. दिनांक 29/5/2018 रोजी रात्री भंडारे पेट्रोल पंप हातकणंगले येथे सुदर्शन बाबर व त्याच्या टोळीतील इतर सदस्यांनी तिथे पेट्रोल भरण्याच्या कारणावर वाद केला. तसेच महिन्याला हप्ता द्यायचा, नाहीतर मालकाला व कामगारांना जीवन सोडणार नाही, पेट्रोल पंप जाळून टाकेल अशी धमकी दिल्याचा व खंडणी मागितल्याचा गुन्हा हातकणंगले पोलीस स्टेशन येथे दाखल झालेला होता. सुदर्शन बाबर याच्यावर यापूर्वी मर्डरचे, खुनाचे तसेच शस्त्रासह दरोड्याचे गुन्हे नोंद होते आणि या सगळ्याचा विचार करून तत्कालीन पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मोका अंतर्गत कारवाई केलेली होती. मोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तपासून पुन्हा दोषारोपपत्रासह पोलीस महासंचालक यांनी मंजुरी देऊन दोषारोपपत्र पुणे येथील मोका न्यायालयात दाखल झालेले होते. दरम्यान 2020 साली इचलकरंजी येथे मोका न्यायालय स्थापन झाल्याने ते केस इचलकरंजी येथील मोका न्यायालयात वर्ग झाली. सदरची सुनावणी इचलकरंजी मोका न्यायालयात झाल्यानंतर यातील फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वरिष्ठ पोलीस अधिकारी व मोकाला ज्यांनी मंजुरी दिली त्या अधिकाऱ्यांची साक्ष झाली. परंतु फिर्यादी व साक्षीदारांच्या जबाबामध्ये तफावत असल्याने तसेच हा खंडणीचा गुन्हा जो आहे प्रथमदर्शी सिद्ध न झाल्याने
तसेच सुदर्शन बाबर व इतर जे आरोपी आहेत यांचे पूर्वीचे एकत्रित गुन्हे नाहीत, त्यामुळं मोकाअंतर्गत कारवाई जी झालेली होती ती चुकीच्या पद्धतीने झालेली आहे हे आम्ही मेहरबान मोका न्यायालयात दाखवू शकलो. आणि या सगळ्याचा विचार करून विशेष मोका न्यायालय इचलकरंजी यांनी सुदर्शन बाबर व त्याच्या इतर सहकाऱ्यांची आज मोका अंतर्गत जी कारवाई झालेली होती त्यातून निर्दोष मुक्तता केलेली आहे.